ऑगस्ट 2024 मध्ये त्याच आश्रमशाळेमधील मुलांना सोयाबीनच्या भाजीमध्ये आळ्या निघल्या होत्या, त्याचं तुम्ही काय केलं याचं उत्तर तुम्ही त्या ठिकाणी द्या. त्याचप्रमाणे ज्यांनी हा विषय उघडकीस आणला की ऑगस्ट 2024 मध्ये आश्रमशाळेतील मुलांना टेट्रापॅक सुगंधी दूध गोवर्धनचं 146 रुपये लिटरचं दिलं जात होतं. इंग्लिश मीडियमची शाळा घोडेगावची, त्या दुधामध्ये पहिल्या आळ्या सापडल्या प्रवीण पारधी यांना. त्याच्यानंतर सगळं मीडियाला आलं, आंदोलन झाली आणि मला नोटीस धाडली गेली गोवर्धनच्या माध्यमातून पराग मिल्कने 9 ऑगस्टला की तुमच्या विरोधामध्ये 100 कोटीचा नुकसानीचा दावा दाखल करण्यात येत आहे. काय उत्तर द्यायचं मी आमच्या वकिलाच्या मार्फत त्या ठिकाणी दिलं. आजपर्यंत या घटनेला आता ऑगस्ट मध्ये 2 वर्ष होईल, परंतु येवले साहेब अजून माझ्या विरोधामध्ये कोर्टामध्ये केस त्या ठिकाणी दाखल केली नाही. तुम्ही का घाबरले? तुमचं जर खरं होतं तर 100 कोटीचा दावा तुम्ही का दाखल केला नाही? आणि ज्या प्रवीण पारधीने ही केस उघडकीस आणली त्याचे नाव तुम्ही का केस मधून त्या ठिकाणी नोटीस मधून वगळलं? तर काय उत्तर आम्हाला मिळालं पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये की प्रवीण पारधीची बायको ज्योती पारधी हिला पंचायत समितीची उमेदवारी आज जे ह्या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा यांचा पक्ष ते इथं कुणी सहभागी नाहीत, त्यांनी त्यांना उमेदवारी दिली, त्या निवडून आल्या. आता काय काय दिलं आता माझ्याकडे नेमकं माहित नाही. माहित झाल्यानंतर प्रवीण पारधीला विचारायचं गाडी कुठून भेटली, जी गाडी चालवत होती गाडी कुणी दिली ते विचारायचं. मग निवडून आल्यानंतर की ज्यांनी बेसळ उघडून आले करून दिले असे मॅनेज होणार लोकांना जर तुम्ही त्या ठिकाणी पद देणार असेल तर तुमचा ह्या आदिवासी जनता कधी त्या ठिकाणी स्वीकार करणार नाही हे देखील त्यांना या ठिकाणी ठाम सांगतो. आणि ही तालुका ही भूमी आबू गिरूंची आहे, शहीदांची आहेत. काय होईल ते होईल, पण तालुक्यासाठी लढू, देशासाठी त्या ठिकाणी लढू हे देखील या निमित्ताने सांगू इच्छितो.